नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। संतांच्या पालखी सोहळ्यांना शासनाने तातडीने सुविधा, आपत्कालीन मदत आणि वाहतूक व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, आमदार अंबादास दानवे यांची मागणी। तर मधुचंद्राच्या रात्रीसाठी चक्क नंदीग्राम एक्सप्रेस मधील कुपे फर्स्ट क्लास सजवला, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर टीसीचं निलंबन। आता बघूया सविस्तर बातम्या। खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये बूथ लेवल ऑफिसर उपलब्ध नसल्याने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी SIR प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे कडक आदेश दिलेले असतानाही प्रशासकीय ढिसाळपणामुळे कसाबखेड्यातील शेकडो नागरिक या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती वर्तवली जात आहे। अरे मसला तो ये चालू है कि वो जो निवडणूक के जो फॉर्म घर घर बांटने वाले थे, वो फॉर्म अभी तक हमारे 2 नंबर वार्ड में एक घर पे भी नहीं आए, न एक आदमी को भी नहीं मिला फॉर्म। तो हम वो सदस्य को बोल बोल के परेशान हो गए। अब वो सदस्य ने बोला कि भाई वो 1-2 दिन में आ जाएंगे, तो अभी तक कोई हमारी तरफ कोई अधिकारी आया ही नहीं। कौन है तुम्हारे वार्ड में सदस्य? अपना रिजवान पठान। उनका क्या बोलना है? वो बोले आज अभी सुबह शाम में तक आएंगे, तो वो कल भी नहीं आया, आज भी कोई आया नहीं। ऐसा क्या? हाँ सब लोग उसके वास्ते जहाँ आए थे शायद। हाँ हाँ हाँ, हम तो सब वो इसका ही इंतजार कर रहे हैं ना कि बेटा पूरे गांव में हो रहा ना, हमारे 2 नंबर वार्ड में कुछ ही नहीं हुआ ना अभी। नहीं क्या? हाँ। अस्सलाम वालेकुम। मैं कसाबखेड़ा ग्रुप ग्राम पंचायत रिजवान पठान, ग्राम पंचायत मेंबर। हमारे वार्ड क्रमांक 2 में अभी तक जो टीचर थे BLO, उनकी बदली हो चुकी 3 दिन पहले। और हमारे वार्ड में समस्या ऐसी है कि जो भी आ रहे लोग तो वो पूछ रहे भाई हमारा फॉर्म कहाँ है, और हम ये बोले कि आज आएंगे कल आएंगे, 3 दिन से हम लोगों को रुका कर रख रहे। और हमारी मस्जिद के पास का हम सबको एड्रेस दे रहे कि मोहम्मदी मस्जिद का ने सबके फॉर्म भरे जाएंगे, पर अभी तक कोई अवेलेबल हुआ नहीं कोई टीचर। तो BLO से कल मेरी बात हुई तो वो बोले नए BLO तुम्हारे पास आ चुके हैं, पर कोई अजमेरा बोल के है एलोरा के, वो अभी तक आए नहीं। उनको कल सचिन अजमेरा उनको कल नियुक्ति करे थे, पर उनका कोई कारण दवा खाने का, तो वो कोई आए नहीं। अभी कोई नया BLO कौन दिए हमको कोई मालूम नहीं वार्ड क्रमांक 2 को। और हमारी जो जनता है वार्ड क्रमांक 2 की, ये पूरी खड़ी हुई, आप इनसे पूछ सकते, जो भी मसला है इनसे तुम सवाल करो। आप SIR के जो फॉर्म है, जो अभी तक के तकरीबन 1-2 महीने हो गए सोशल मीडिया पे आमदार, खासदार, नगर अध्यक्ष, नगर सेवक, हर आदमी बॉम्ब मार रहा है कि SIR के फॉर्म भरो, अच्छी तरीके से भरो, फ़ोटो निकालो, सब करो। पर कसाबखेड़े के अंदर औरंगाबाद ज़िला, खुलताबाद तालुका और उसके अंदर ग्रामीण में कसाबखेड़ा, यहाँ पर हर तरीके बोलो BLO हाईवे 2 नंबर वार्ड में नहीं है। केंद्र वार्ड में दिवे है ना? दिवे है, फॉर्म आगे जो सर थे समझ लो BLO, उनकी बदली होगी। तो अभी तक के जैसे कि पब्लिक परेशान हो रही है क्या का है, जैसा मेंबर के पास गए, मेंबर बोले बातचीत करें उन्होंने तहसीलदार से, नायब तहसीलदार से, किससे करे, तो वो बोलना ऐसा है कि आज निकालेंगे आज निकालेंगे। ये पूरी पब्लिक परेशान हो रही है, बुजुर्ग, जवान, लेडीज़ ताकत, कोई फ़ोटो काट के रख रहा, कुछ कर रहा, क्योंकि वो करना ज़रूरी है। आज ऐसा हो जाएगा कि वो फॉर्म आएंगे नहीं, सब तरफ हो जाएगा और बोलेंगे जाओ तुम बांग्लादेश। हिंदू मुसलमान सबके वास्ते ये SIR है, तो पर सब परेशान हो रहे। अभी गांव के अंदर जैसे कि 3 वार्ड के अंदर हो चुके हैं अभी तक, पर अभी तक 2 नंबर वार्ड के अंदर हो ही नहीं। तो अब इसका हमने क्या करना, आगे का ऑप्शन हम ये सोशल मीडिया के ज़रिए से आगे बता रहे, हमको जल्दी BLO दो। लाडपागे व अनुकंपा अंतर्गत 10 पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश घाटीतील अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय। घाटी रुग्णालयात नुकतंच 350 कर्मचाऱ्यांनी मेगा भरती करण्यात आली आहे। त्यानंतर चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून लाडपागे समिती आणि अनुकंपा अंतर्गत एकूण 10 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले। यावेळी मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं। यावेळी रुग्णसेवा आणि घाटी संस्थेसाठी चांगले काम करण्याचं आवाहन डॉक्टर सुकरे यांनी केलं।
प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून नोकरी देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल उमेदवारांनी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांचं आणि प्रशासनाचं आभार मानले. यावेळी उपअधिष्ठाता डॉक्टर सुरेश हरबडे, उपअधिष्ठाता डॉक्टर काशीनाथ गरकळ, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुचिता जोशी, प्रशासकीय अधिकारी अनिल गाडे, दिलीप गोदने, डॉक्टर वैशाली उन्हे लोखंडे, डॉक्टर सोनाली जटाळे आदी उपस्थित होते. नियुक्तीपत्र दिलेले 3 उमेदवार लाडपागे अंतर्गत आहेत. यामध्ये सफाई कामगार विशाल मारुती कांबळे, रोहन पद्माकर सुरडकर, मोहम्मद सुमेर कलीम शेख यांचा समावेश आहे. तर 7 उमेदवारांना अनुकंपा अंतर्गत नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये सफाईगार प्रदीप प्रकाश रॉय, शेख नवीद शेख जावेद, स्वाती अमोल सरपाते, भावेश जितेंद्र चव्हाण, दुर्गा महेंद्र चंडालिया आणि कक्षसेवक म्हणून आम्रपाली रावसाहेब थाटे, आरती प्रशांत येरफुले यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पडली. मोहिमेच्या पहिल्या दिवशी शहरातील 692 लसीकरण केंद्रांवरून 1,68,149 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला. त्यानंतर दिनांक 29 जून ते 3 जुलै या कालावधीत राबवण्यात आलेल्या घरभेट मोहिमेद्वारे आणखी 33,048 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. अशा प्रकारे एकूण 2,01,197 बालकांचं लसीकरण करून उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं. या मोहिमेसाठी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद आणि आरोग्य सभापती सुनीता सोळुंके यांनी नागरिकांना आवाहन केलं होतं. नागरिकांनीही या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोहिमेला यशस्वी केला. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त 2 कल्पिता पिंपळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भामरे तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे SMO डॉक्टर मुजीब सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. महानगरपालिका हद्दीत एकूण 588 लसीकरण केंद्रे कार्यरत होती. या पथकांनी घरोघरी भेट देऊन 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचे उर्वरित डोस दिले आहे. तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानक, विमानतळ, सिद्धार्थ उद्यान, मॉल्स, भाजी मंडई, आठवडी बाजार व शहरातील मुख्य प्रवेशद्वार अशा 20 ट्रान्झिस्ट पॉइंटवरती 144 पथके कार्यरत होती. याशिवाय वीटभट्ट्या, तांडे, पाडे, बांधकामाची ठिकाणे आदी भागांसाठी 24 मोबाईल पथकांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेसाठी सुमारे 2,050 मनुष्यबळ कार्यरत होतं. शिवा ट्रस्ट औरंगाबाद नर्सिंग कॉलेज, डॉक्टर हेगडेवार नर्सिंग कॉलेज, कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेज, डॉक्टर दैफळे नर्सिंग कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज घाटी व पडेगाव, MIT नर्सिंग कॉलेज तसेच विविध नर्सिंग मेडिकल कॉलेज व आरोग्य प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थी आणि कर्मचारी यांचं सहकार्य मिळालं. घरभेट मोहिमेदरम्यान पावसाचं वातावरण असतानाही सर्व 588 पथकांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी विभाग, शिक्षण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पोलिओ जनजागृती, ऑडिओ, विविध वृत्तपत्रे, प्रसार माध्यमे, प्रिंट मीडिया व पत्रकार प्रतिनिधी यांनी व्यापक प्रसिद्धी देऊन महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळ, सिद्धार्थ उद्यान प्रशासन आणि महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागाने वाहतूक व्यवस्थेसाठी मोलाचं सहकार्य केलं. संपूर्ण मोहिमेच्या नियोजन व अंमलबजावणीतील नोडल अधिकारी तथा आरोग्य अधिकारी डॉक्टर मेघा जोगदंड, त्यांची संपूर्ण टीम, महानगरपालिकेचे सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी, NHUMचे अधिकारी कर्मचारी तसेच मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली. वेरूळचा ऐतिहासिक सीतानानी धबधबा ओसंडून वाहू लागून तो पर्यटकांना आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याने धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे येथील ऐतिहासिक सीतानानी धबधबा पूर्ण वेगाने ओसंडून वाहू लागलाय. पावसामुळे लेणी परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली असून दरीत कोसळणारे धबधब्याचे पांढरे शुभ्र पाणी निसर्गप्रेमींसाठी मोठं आकर्षण ठरत आहे. वेरूळ लेणीच्या मुख्य परिसरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हा धबधबा असून येथे येणाऱ्या पर्यटकांना लेणीच्या प्राचीन इतिहासासोबतच या निसर्गरम्य आणि नयनरम्य धबधब्याचा आनंद घेण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. पावसाळी पर्यटनासाठी सध्या हा परिसर सज्ज झालाय. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल. तेव्हा पथविक्रेता व्यवस्थापन आणि विकासासाठी आपल्या मतदानाचा अधिकार नक्की बजावा. नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकतात. मतदान केंद्र: मनपा शाळा भडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा. लक्षात ठेवा, मतदान दिनांक 25 जुलै 2026. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी। इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर तसेच राज्यातील इतर संतांचे पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत आहेत. वारकऱ्यांची श्रद्धा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने निवारा, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोका लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवून वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी. ही शासनाची जबाबदारी घेऊन नियोजन करावं अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केली आहे. माझा मुद्दा असा आहे की प्रचंड पाऊस होतोय. सभापती महोदय, संत तुकाराम महाराजांची पालखी आजपासून आणि उद्यापासून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देहू आणि आळंदीहून सुरू होतीये. पाऊस एवढा प्रचंड आहे, बऱ्याच ठिकाणी आवाहन केलं गेलं राज्य सरकारने की वारकऱ्याने जिथल्या तिथं थांबावं, पण वारकरी ऐकत नाही म्हणण्यापेक्षा त्या भावना आहे म्हणून ऐकत नाही, म्हणजे ते ऐकत नाही असा त्यांचा स्वभाव नाही. माझा मुद्दाच असा आहे की एवढ्या पावसाच्या स्थितीवर सरकारने तिथे करायच्या व्यवस्था, हा माझा मुद्दा आहे. म्हणून याला लागूनच मुद्दा आहे, कारण एवढा मोठा उत्सवच आहे आपल्या महाराष्ट्राचा वारकऱ्यांचा. आणि मग तिथे टॉयलेट्स आहे का, वारकऱ्यांना काही रेनकोट्स आपण देणार आहेत का, बाकी वेगळ्या आरोग्याच्या सुविधा रस्त्यावर आहे का, या दरवर्षी असतातच,
परंतु अशी स्थिती पहिल्यांदा येते असं मी म्हणणार नाही. रस्त्याने पाऊस थोडा बहुत येतच असतो, परंतु सुरुवातीलाच पाऊस अशा पद्धतीनं येत असल्यामुळं आणि देहू आळंदीचे सुद्धा सगळ्या नद्या तुडुंब भरल्यामुळं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. वारकरी तिथं जाऊ शकतात आणि म्हणून याच्यामध्ये सरकारने निवेदन करण्याची आवश्यकता आहे, व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, त्याच्याविषयी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी हा 289 मांडलेला आहे. मला वाटतं आपण चर्चा होईल, परंतु याच्यावर सरकारने निवेदन करावं. सोशल मीडियावर सध्या एकापेक्षा एक अजब व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण आता चक्क भारतीय रेल्वेच्या एसी डब्यात एक थक्क करणारा प्रकार समोर आला. एका नवविवाहित जोडप्यांसाठी चालत्या ट्रेनचा फर्स्ट क्लास एसी कूप चक्क हनीमूनसाठी सजवण्यात आला. फुगे, गुलाबांच्या पाकळ्या आणि आकर्षक रोषणाईने सजवलेल्या या सुहागरात एक्सप्रेसचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालाय. या प्रकरणी गंभीर दखल घेत दक्षिण मध्य रेल्वेनं कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित तिकीट तपासनीसला तातडीने निलंबित केलं असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 6 जुलै 2026 रोजी हे नवविवाहित जोडपे ट्रेन क्रमांक 11002 नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करत होतं. या जोडप्याने आपल्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी एका खासगी डेकोरेटरला ऑनलाईन बुक केलं होतं. ही ट्रेन जालना स्थानकावरती पोहोचली असता तो डेकोरेटर ट्रेनमध्ये शिरला आणि त्याने संपूर्ण कोचचा कायापालट केला. येथे अधिकाऱ्यांच्या मते या डेकोरेटरला ट्रेनमध्ये प्रवेश देणं पूर्णपणे बेकायदेशीर होतं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रेल्वेचा तो फर्स्ट क्लास एसी डबा एखाद्या आलिशान हॉटेलसारखा सजवलेला दिसत आहे. डब्यात रंगीबेरंगी फुले, सुगंधी फुले, गुलाबाच्या पाकळ्या, LED फेरी लाईट्स आणि लाल रंगाचे पडदे लावण्यात आले होते. इतकंच नाही तर बर्थजवळ आय लव्ह यू असा संदेशही लिहिण्यात आला होता. तर बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेपही तयार करण्यात आला होता. डब्याची पूर्ण जमीन गुलाबाच्या पाकळ्यांनी भरून गेली होती. रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यात हनीमून सूट नंदीग्राम एक्सप्रेसमधील अनोखी सजावट व्हायरल होतीये आणि यामुळे रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. शहरात नेमक्या मालमत्ता किती त्याचे नेहमी नवनवीन आकडे समोर येतात, पण आता प्रशासनाने मालमत्तांचं पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सध्या असलेल्या मालमत्तांमध्ये किमान 1 लाख मालमत्तांनी भर पडेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार तब्बल 250 कोटी रुपये उत्पन्न वाढू शकतं. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमनुसार दर 5 वर्षांनी मालमत्तांचं सर्वेक्षण करून नवीन कर आकारणी पुस्तक तयार करणं बंधनकारक आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अद्यापपर्यंत संपूर्ण मालमत्तांचं सर्वेक्षण केलं नाहीये. दरवर्षी नव्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर आकारणी करण्यात प्रशासन मग्न आहे. त्यामुळे शहरातील मालमत्तांची नेमकी संख्या किती याचा अंदाज नाहीये. महापालिकेच्या कर आकारणी विभागाकडे असलेल्या रेकॉर्डवरून महापालिकेच्या दप्तरी सुमारे 3.22 लाख मालमत्तांची नोंद आहे. त्यातून वर्षाला 162.95 कोटी रुपयांची कर मागणी होते. मात्र घनकचरा विभागाने केलेल्या डोर टू डोर सर्वेक्षणात व GIS ड्रोन सर्वेक्षणात शहरात सुमारे 3.24 लाख इमारती असून त्यात तब्बल 4.5 लाख मालमत्ता असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे शहरात आजही सुमारे 1 लाख मालमत्ता कर जाळ्याच्या आलेल्या नाहीयेत. या मालमत्तांना कर लागल्यास महापालिकेचे 250 कोटींचं उत्पन्न वाढू शकतं असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार मालमत्तांचं पुनर्सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून तो 14 जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मांडावा. सर्वेक्षणासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच कन्नड तालुक्यातील नागद येथे एका किराणा दुकानाच्या गोदामावर छापा टाकून प्रशासनाने अस्वच्छ व संशयास्पद वाटणारा 138 किलो गूळ जप्त करून नष्ट केलाय. अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी रोजी कन्नड तालुक्यातील नागद येथील एका किराणा दुकानाच्या गोदामावर छापा टाकून प्रशासनाने अस्वच्छ व संशयास्पद वाटणारा 138 किलो गहू जप्त करून नष्ट केला. मिळालेल्या माहितीनुसार नागद येथील बनोटी रोडवरील नवकार कॉम्प्लेक्समध्ये निखिल किराणा अँड जनरल स्टोअरचं गोदाम आहे. या ठिकाणी तपासणी केली असता अत्यंत अस्वच्छ वातावरणात गूळ साठवून ठेवल्याचं अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी यांच्या निदर्शनास आलं. हा गूळ निकृष्ट दर्जाचा आणि भेसळयुक्त असल्याचा संशय असल्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली. खबरदारीचा उपाय म्हणून जप्त करण्यात आलेल्या एकूण 138 किलो गुळाचा नष्ट करण्यात आलाय. ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त SR कारकाळे आणि सहाय्यक आयुक्त DB पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी आणि नमुना सहाय्यक अमोल कांबळे यांच्या पथकाने पार पाडली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. संतांच्या पालखी सोहळ्यांना शासनाने तातडीने सुविधा, आपत्कालीन मदत आणि वाहतूक व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी. आमदार अंबादास दानवे यांची मागणी.
तर मधुचंद्राच्या रात्रीसाठी चक्क नंदीग्राम एक्सप्रेस मधील कुपे फर्स्ट क्लास सजवला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर टीसीचं निलंबन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.